आणि मग मध्य लोकाची गंमत आहे नाही का? तर ठीक आहे, समजून घ्या आहे ना. ऊर्ध्वलोकाची हा आपण पुढून बघतो बरं का, 2D मधून बघता तेव्हा तुम्ही असं बघता आणि रिअलमध्ये हे असं असतं. ठीक आहे ना. तर सांगायचा मला अभिप्राय काय आहे की ऊर्ध्वलोक जो आहे, लक्षात घ्या हा, अरे बापरे काय करा, हा ऊर्ध्वलोक, अरे त्याच्यावरच इकडं कडेला काढू. हा जो ऊर्ध्वलोक आहे का नाही, हा ऊर्ध्वलोक किती आहे सांगितला? 7 राजू. अधोलोक किती आहे? 7 राजू. एवढा 14 राजूचा झाला आहे 3 लोक. मग मध्यलोक कुठं आहे? वास्तविक पाहिलं असताना मध्यलोकाची तशी पाहिली असताना हाईट नाहीच आहे, पण जर विस्तारपूर्वक बघायचं म्हणला काय तर मध्यलोक जो आहे ना, जेवढा सुमेरू पर्वताची उंची आहे तेवढाच मध्यलोक आहे. काय म्हणलं? सुमेरू पर्वत कितीचा आहे सांगा? 1,40,000 योजन. आता परफेक्ट. 40 योजनची चुली काय का नाही हा ना. तर ठीक आहे, 1,40,000 योजन काय आहे? सुमेरू पर्वत समजताय ना, सोपं आहे, अवघड नाही आहे हे विषय, खूप सोपा आहे. सुमेरू पर्वत आहे 1,40,000 योजनाचा. त्यापैकी 1,000 जो आहे तो खाली डेप्थमध्ये गेला, खाली अधोलोकामध्ये गेलेला आहे. सुमेरू पर्वत 1,40,000 आहे का नाही, त्यातला 1,000 योजन खाली आहे, चित्रा पृथ्वीच्या खाली आहे, म्हणजे मध्यलोकाच्या त्या खालच्या बॉटमला. ठीक आहे ना. 99,000 योजन वर आणि 40 योजनाची चुलिका. अशा प्रकारे सुमेरू पर्वत किती झाला? 1,40,000 योजन. एवढा काय आहे? सुमेरू पर्वत. एवढाच काय आहे? मध्यलोक. मग तेवढा जो आहे 99,040 आणि खालचा 1,000, तेवढा त्या ऊर्ध्वलोकातनं आणि अधोलोकातनं मायनस करायचा. ऊर्ध्वलोक 7 राजूचा आहे का नाही? 7 राजू मायनस 99,040, किंवा कोण म्हटलं तर 1,40,000, कोण कसं दोन्ही आचार्य दोन असं पकडतात आहे ना, तेवढा मायनस करायचा. समजलं का नाही? आता राजू कुठं आणि हे 1,40,000 योजन खूप त्या प्रमाणाने छोटं आहे ना, ते पण माहीत असावून लिहून घ्या. 1 राजू म्हणजे असंख्यात योजन. 1 राजू म्हणजे किती आता सांगितलं? असंख्यात योजन होतात एका राजूमध्ये आहे ना. असंख्यात म्हणजे खूप मोठं झाला तो. आणि आता आपण म्हणता नुसतं काय आहे 7 राजू 1 राजू आपण सहज म्हणतो, पण हे नुसतं नाही आहे, ते खूप मोठं आहे. ह्या आपण जसं बघतो बा मध्यलोक आहे ना, इथं ह्या मध्यलोकामध्ये काय सांगितलं? 1 राजू बाय 1 राजूचा आहे का नाही हा मध्यलोक. आणि त्या मध्यलोकामध्ये काय सांगितलं? असंख्यात द्वीप समुद्र आहेत. आणि इथं आपण जम्बूद्वीप बघता बघताच पुढं तुम्हाला जाणीव येईल किती मोठं आहे. कळालं का नाही? त्या मानानं असंख्यात द्वीप समुद्र आहेत आणि ते सगळे कशात बसलेत? 1 राजूमध्ये. मग पूर्ण हाईट 7 राजू जे आपण म्हणतोय किंवा 343 घन राजू जे म्हणतोय ते खूप मोठं आहे, भयानक मोठं आहे. आणि हे जर समजलं तर तुमच्या मनात हा प्रश्नच येणार नाही काय की किती सगळे जीव मोक्षाला गेले तर. कारण दर 6 महिने 8 समयाला काय होत आहेत? 608 जीव मोक्षाला जात आहेत ना, आहे ना. सगळेच मग एवढे मोक्षाला गेले तर असा प्रश्नच येणार नाही का. कारण जर तुम्ही पूर्ण नीट समजून घेतलं की जीवांची संख्या एवढी भयानक आहे ना, की त्यापुढं काहीच नाही. म्हणजे काळाची संख्या संपते पण जीवाची संख्या त्या पुढची आहे. जेव्हा संख्यामान बघचाल ना, संख्यात असंख्यात अनंत आपण बघणार आहोत, तेव्हा कळेल आहे ना. काळाचे समय संपत आहेत पण जीवाची संख्या नाही संपत. जीवाची संख्या अजून खूप मोठी, जीवराशी. तर सांगायचा अभिप्राय एवढाच आहे की जीव भयानक आहेत, त्यामुळे त्याची चिंता करायची काही कारण नाही. ठीक आहे. तर इथं आपण आता चालला होता विषय काय आहे की हा सगळा काय बघतो आहोत? 3 लोक बघत आहोत. 3 लोकाचा रेशो तुम्हाला सांगितला होता, काल मला जमलंच नाही आहे ना, मी परत पाठवतो आहे ना. तर कारण मी खूप वेळ असं करतो ना, काय एखादं काम करायचं असेल ना, ते नेट वगैरे सगळं बंद करून टाकतो, काय बघितलंच नाही. कालचा व्हिडिओ पण अपलोड केला नाही प्रवचन आहे. तर ठीक आहे. मग आता सांगितलं तुम्हाला काय अधोलोक. अधोलोकाचा खाली विस्तार किती आहे? इथं बॉटमला इथं 7 राजू
कमी कमी होत जातो इथं 1 राजू. आता परत वाढत वाढत जातो इथं आणि परत कमी कमी होत जातो इथं 7 1 5 1. कळलं? लक्षात आलं का? आणि हाईट किती आहे? टोटल 14 राजू. अधोलोकाची इथून इथंपर्यंत 7 राजू, इथून इथंपर्यंत, आणि मध्ये बरोबर काय आहे? 3.5 राजू. 3.5 राजूवर हा 5 राजू असा विस्तार झालेला आहे. कळलं का नाही? लक्षात आलं का नाही? आहे ना. मी तुम्हाला ते पाठवतो, मोजमाप पाठवलं का नाही व्हॉट्सअपला, तुम्हाला 2 मिनटात कळून जाईल. पण ते मोजमाप लक्षात ठेवा, आहे ना, परत चुकता कामा नाही. ठीक आहे. अशा प्रकारे ही सगळी आपण गोष्ट बघत आहोत. 3 लोक आहोत. ह्या 3 लोक तर तसा मोठा आहे, पण ह्या 3 लोकाचा जर असा पण बघितलं तर काय आहे बघा, हा आडवा 7 राजू. किती आहे सांगितला? महाग त्याची जी आहे ना, मी ठोकळा आणायचा राहिला, आहे ना. हा असा आडवा किती आहे? 7 राजू. ह्याच्याबरोबर सेंटरला 1/1 राजूची काय आहे? त्रसनाडी. काय आहे? त्रसनाडी. त्रसनाडी काय म्हणलं? त्रस जीव राहतात. वास्तविक पाहिला असताना तिथं कुठली नाडी किंवा कुठली बाँड्री नाही. वारंवार परत सांगतोय, है ना. त्या जीवांचा तेवढाच एरियामध्ये काय आहे? राहतात. म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे? त्याला ते त्रसनाडी म्हणतात. त्या बाहेर त्रस जीव असत नाहीत. ही 1/1ची आहे, आहे ना. मग ती त्रसनाडीची लांबी 1 राजू, रुंदी 1 राजू, पण उंची 14 राजू नाही. 14 राजू शास्त्रात जरी आला असेल कुठेतरी, तर ते खूप स्थूल कथन आहे, सामान्य कथन. हां, लक्षात घ्या, आहे ना. ही किती यांना सांगितलं? खालची जी आहे ना, खालचा 1 राजू जो आहे का नाही, खालचा 1 राजू, तिथं सगळी कलकल पृथ्वी आहे ना. कलकल पृथ्वीमध्ये त्रस जीव असत नाहीत. फक्त कुठले जीव आहेत? एकेंद्रिय, है ना. निगोदी पण म्हणणं तसं थोडंसं चुकीत होतं, म्हणून एकेंद्रिय म्हणलं आपलं बरं आहे. ठीक आहे ना. तर मग काय आहे? तर तिथं सगळे जे आहे ते एकेंद्रिय जीव राहतात. लक्षात आलं? मग आता त्रसनाडीची हाईट किती येणार? 13 राजू. किती येणार? पण 13 पण परफेक्ट नाही. परत अजून सांगतोय, है ना. 13 पण का परफेक्ट नाही? है ना. एक तर सिद्धशिलेच्या इथं थोडं सोडलेलं आहे, तिथं पण त्रस नाही आहेत. आणि 7वे पृथ्वीच्या खाली, है ना, जे वातवाले आहेत का नाही, ते पण मायनस केलेत. तर त्या 13 राजूमधून ह्या 2 गोष्टी मायनस केल्या. एवढी काय आहे? त्रसनाडी आहे. मग आपण उत्तर काय देणार? त्रसनाडीची उंची किती? काही कमी 13 राजू. सोपं आपलं उत्तर. लांबी किती? 1 राजू. रुंदी दिसतं ना, लांबी रुंदी किती आहे? 1 राजू. कळालं का नाही? आणि उंची किती? काही कमी 13 राजू. लक्षात आलं का नाही? काही कमी. आता ते काही कमी काय केलं नंतर समजून घ्या, जाऊ द्या. परत 13 राजू मी खालचा 1 राजू जो आहे ना, खाली कलकल पृथ्वी आहे ना, खाली 7व्या नरकाच्या खाली 1 राजू अजून शिल्लक आहे. कळलं का नाही? तर तिथं ती त्रस जीव असत नाही. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो मी परत, सगळं हळूहळू दाखवतो. आत्ता फक्त बेसिक एवढं तर समजून घ्या. कळालं सगळ्यांना? हां, पुढं जायचं. हां, ऊर्ध्व लोकामध्ये सगळे कोण राहतं सांगितलं, है ना. विमानवासी देव राहतात. देवांचे पण 4 भेद आहेत. देवांचे 4 भेद कुठले कुठले? भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी आणि विमानवासी. कल्पवासी म्हणू नका, विमानवासी म्हणा. कारण विमानवासींचे 2 भेद आहेत, कल्पवासी, कल्पातीत. त्यामुळं विमानवासी हा शब्द बरोबर. काय काय झाले सांगितलं, कळाले का? काय काय? भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी, विमानवासी. कळालं? अशा प्रकारे हे काय झाले? देवांचे 4 भेद झाले. सगळं सांगतोय बरं का. ह्या 4 भेदाबद्दलची सगळी माहिती आपण हळूहळू बघणार आहे, है ना. आत्ता फक्त प्रयत्न हळू. मग भवन, त्यापैकी जे चौथे कोण आहेत? विमानवासी आहेत. चौथे कोण आहेत? विमानवासी, है ना. म्हणजे हे सगळे जे आहेत ते इथं राहतात, ऊर्ध्व लोकामध्ये राहतात. कळलं का? इथं त्यांचे ह्याला आपण स्वर्ग म्हणतो. विमानवासी जिथं राहतात का नाही, ते सगळा काय झाला?
स्वर्ग. देव तर 4 प्रकारचे आहेत, परंतु भवनवासी जिथे राहतात, व्यंतरवासी जिथे राहतात, ज्योतिषवासी जिथे राहतात त्यांना स्वर्ग नाही म्हणलं. ते पण आहेत, कळलं का नाही. परंतु स्वर्ग कुठं आहे सांगितलं, जिथं विमानवासी राहतात तिथं काय आहे, स्वर्ग आहे. सोपं जात आहे ना. काय अवघड असं लगेच मला विचारा. ठीक आहे, पुढे जाऊया. मग अशा प्रकारे सांगितलं काय आहे हे बघील. आता उर्दू लोकांमध्ये आपण काय बघणार आहोत, तर इथं आचार्यांनी सांगितलं बघा. उर्दू लोकांमध्ये सांगितलं एकूण किती विमानं आहेत, किती, 84,23,000. लक्षात ठेवायचा आकडा प्रयत्न करा, है ना. आकडा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. 84,97,023 एवढी काय आहेत, उर्दू लोकांमध्ये काय आहेत, विमानं आहेत. ठीक आहे, कळते का. प्रत्येक विमानामध्ये काय सांगितलेलं आहे, एक एक काय आहे, मंदिर आहे. त्यामुळं मग उर्दू लोकांमध्ये अकृत्रिम मंदिर किती झाले, आता हिथं वाचून सोपं आहे, कळालं का. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे आकडा नसताना डोक्यात ठेवायचा. कसा डोक्यात ठेवायचा, 84 लाख योनी माहिती आहेत का नाही तुम्हाला, समजतं आहे ना. त्यामुळे तो 84 लाख तेवढं तर लक्षात ठेवा. पुढचं फक्त काय आहे, 97,023 एवढी काय विमान. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे सगळं बघत आहोत. आता बघा, उर्दू लोकांचे जे विमान आहेत ते 2 प्रकारचे आहेत. 2 प्रकारचे विमान कुठले कुठले, कल्पवासी आणि कल्पातीत. कळलं, कल्पवासी म्हणजे कल्प आणि कल्पातीत हे 2 भेद झाले, आहे ना. मग हे कल्पात जे राहणारे ते कल्पवासी आहे ना. मग कल्प म्हणजे काय, ज्या विमानांमध्ये इंद्रादिकांची कल्पना असते त्या विमानांना काय म्हणलेले आहेत, कल्प. कल्प समजतंय, कल्पना, इमॅजिन, थिंकिंग, समजतंय का नाही, है ना. मग काय केलेलं आहे, जिथं अशी रचना आहे, कशी रचना, इंद्र, हा इंद्र आहे, हा प्रतींद्र आहे, हा सामानिक, हा त्रयस्त्रिंश, है ना. ते सगळे भेद आपण बघूया उद्याच्याला, है ना. आता बेसिक एवढं समजून घ्या, कळलं का. ही जिथं काय आहे, कल्पना आहे. कल्पना म्हणजे कल्पना नुसतं कल्पना नाही, हे भेद आहेत, कळलं का नाही. त्याला म्हणतात कल्प. म्हणजे कसं, उदाहरणार्थ जसं आपण लोकव्यवहारात बघतो का नाही, हा राजा, कळलं का नाही, हा युवराज, हा मंत्री, हा काय आहे, सेनापती, समजतं का नाही, हा काय बॉडीगार्ड म्हणजे तनुरक्षक, समजतं का नाही, ह्या सैनिक. हे सगळं आपण काय केलेलं आहे, कॅटेगरी करतो का नाही, भेद केले का नाही. मग अशा प्रकारे देवांमध्ये जिथं कॅटेगरी आहे, असं देवांमध्ये व्हरायटी आहेत, भेद आहेत, ते सगळे कोण आहेत, कल्पवासी. समजलं का नाही. इंद्र, प्रतींद्र वगैरे असं जिथं काय आहेत, भेद आहेत, हे सगळे कल्पवासी. आणि जिथं सांगितलं काय आहे, ज्या विमानांमध्ये इंद्रादिकांची काय नाही आहे, कल्पना नाही आहे, सगळे कसे आहेत, सगळे अहम इंद्र आहेत, है ना. तर ते सगळे कल्पातीत. अतीत समजते ना, कल्प अतीत. आता हे शब्द तुम्हाला गेले नाहीत, हे पूर्वीच्या लोकांना का सोपं जायचं, कारण हे सगळे शब्द असायचे ना, त्यांच्या बोली भाषेतले असायचे, कळलं का नाही. आता आपली बोली भाषा काय आहे, ना मराठी आहे, ना हिंदी आहे, ना इंग्लिश आहे. इंग्लिश हे गे असं आहे. तर मग त्यामुळं कळत नाही लोकांना. अतीत म्हणजे काय, अतीत म्हणजे त्याने रहित. अतीतचा पण दुसरे अर्थ होतात, भूतकाळ वगैरे म्हणून होतो, आता तो नाही घ्यायचा. इथं अतीत म्हणजे रहित घ्यायचं, है ना. जर कल्पाच्या अतीत, हे कल्पातीत, कळतं का नाही. मग जिथं असे भेद नाही आहेत, इंद्र, प्रतींद्र, है ना, सामानिक, तनुरक्षक, असे देवांचे जिथं भेद नाहीत, सगळे देव कसे आहेत, समान अहमिंद्र आहेत, है ना. त्यांना काय म्हणलं, कल्पातीत. समजलं का नाही, सोपं जाते का, है ना. डोक्यात ठेवा, हे सगळं पुढं लागेल. आणि काय टेन्शन घेऊ नका, हे जास्त प्रकरण चालणार नाही. 8 दिवसामध्ये उर्दू लोक संपणार आहे.
है ना. त्यामुळं काय टेन्शन घेऊ नका, म्हणजे सगळं होऊन जातं. तर सांगायचा अभिप्राय एवढा आहे. मग कल्पवासी सगळे कुठं आहेत? सगळे हां सगळे स्वर्गच आहेत की हे हां 16 स्वर्ग. हां बरोबर त्यांचं म्हणायचा अभिप्राय आहे की 16 स्वर्ग आहे का ना. हे सगळे जे आहेत ना 16 स्वर्ग आहेत का नाही, ह्या 16 स्वर्गापर्यंत काय आहे सांगितलं? कल्पवासी. 16 स्वर्गाच्या वर काय आहे? 9 ग्रैवेक, 9 अणुदिश, 5 अणुत्तर. कळते का नाही? हे जे आहेत विमानं ते सगळे कल्पातीत. तिथं हा भेद नाही आहे. काय काय समजलं का नाही? खाली काय आहे पहिल्यांदा? 16 स्वर्ग है ना. बघा दिसतंय का? है ना. हे बघा इथून सुरू झाला, हे दिसतंय का? हे आपल्या सुमेरू पर्वताची उंची इथून सुरू झाला ऊर्ध्वलोक. हा सगळा सौधर्मा ईशानवाल्यांचा, ठीक आहे ना. सनतकुमार माहेंद्र हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. हे करत करत हे 16 स्वर्गापर्यंत इथं आहे. आणि वरचा जो एक राजू आहे, का नाही, वरचा 7 राजू आहे का नाही, हा आहे ना. त्यातला वरचा जो एक राजू आहे, ह्या एक राजूमध्ये 9 ग्रैवेक, 9 अणुदिश, 5 अणुत्तर, सिद्धशिला सगळं आहे एक राजूमध्येच. मग हे 16 स्वर्ग संपल्यानंतर वरचा जो एक राजू राहिलेला आहे त्यामध्ये ह्या 9 ग्रैवेक, 9 अणुदिश, 5 अणुत्तरमध्ये सगळे कोण राहत आहेत? कल्पातीत राहतात देव. हे सगळे घेणार आहे बरं का. थांबा हळूहळू घेतो सगळं. आता वेळ फक्त नाही आहे म्हणून जास्त हे करत नाही. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना पॉईंट? ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं काय आहे, 3 लोक जो आहे तो 3 लोकाचा आपण सगळी ही चर्चा बघितलेली आहे. एक मिनिट कुठे गेलं? ऊर्ध्वलोकच आहे. तर हा अशा प्रकारे काय आहे 3 लोकांची सगळी चर्चा आहे. ह्यात मला अजून एक विशेषता सांगायची अशी एवढीच आहे. थांबतो मी. काय नीट लक्ष द्या. काय हे असा जो आकार आहे का नाही, तर दुसऱ्या आचार्यांच्या अपेक्षेने हा असा काय म्हणतात ना कोपरा येत नाही. काय येतो सांगितलं त्यांनी? असं कर्व येतो. कर्व समजतं? कर्व समजतं तुम्हाला? हां ही हा जिथं काय आलेलं आहे इथं हां का नाही, लाईन टू लाईन हे आलं आहे का नाही कोपरा, हां त्याच्याऐवजी तिथं काय सांगितलं? कर्व. मग हा सगळी ही लाईनच नाही, त्यांच्या म्हणत की असं सगळं कर्व रूपानेच आहे असं दुसऱ्या आचार्यांचं मत आहे. तेलोपन्नतीमध्ये ते सगळं येतं. श्वेतांबर लोकंसुद्धा त्यालाच फॉलो करतात जरा जास्त करून. असं कर्व वगैरे शेप असतो ना वगैरे ते. पण आता नीट ऐका चर्चा विशेष हां ना. धवलामध्ये ती चर्चा घेतली आहे वीरसेन स्वामींनी की जर कर्व शेप घेतला काय तसा जर आपण तशा प्रकारे जर मांडला तर 343 घन राजू बसत नाही. काय म्हणलं समजलं का? आणि 343 घन राजू बसलं नाही तर म्हणले मग सूत्रालाच बाधा येते असं तिथं स्वतः वीरसेन स्वामींनी खंडन केलेलं आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रचलित काय आपण सगळीकडे काय आहे अशा प्रकारे लाईन्स ज्यांचे कोपरे आहेत का नाही कट टू कट आहे ना, तेच सगळ्यात जास्त काय आहे प्रसिद्ध आहे, प्रचलित हेच आहे. आलं लक्षात? थोडी विशेष चर्चा म्हणजे कारण सगळेच लोक नाहीत ना, काही काही लोकांना हा विषय बोर होऊ नये म्हणून मी तर थोडंसं विशेष पण सांगत जाईल. कळालं? सोपं आहे. तर अशा प्रकारे हे सगळं झालं. चल भो प्रभो.